नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इतर अनेक राजकीय बातम्या आहेत ज्यांचा आढावा घ्यायचा आहे, पण सुरुवात करायची आहे ती पालकमंत्री पदावरून जी धुसफूस चालू आहे त्या बातमीनं. ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून आता झुंपण्याची शक्यता आहे, कारण भाजपनं सुद्धा ठाण्याच्या पालकमंत्री पदावरती दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाण्याच्या पालकमंत्री पदावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्णी निश्चित मानली जाते. मात्र वनमंत्री गणेश नाईक यांच्यासाठी भाजपनं पालकमंत्री पदावरती दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे 6 तर भाजपचे 9 आमदार आहेत. जिल्ह्यात ज्याचे आमदार जास्त त्याचा पालकमंत्री हे सूत्र ठरवण्यात आलंय आणि याच सूत्राचा हवाला देत भाजपकडून ठाण्यावरती दावा करण्यात आलाय. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं पालकमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. तेव्हा आता ठाण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदेंच्या हातातून त्यांचं ठाणं जात आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता मंत्र्यांच्या खासगी सचिवांबाबत सर्वात मोठी बातमी समोर येते. यापुढे मंत्र्यांना खासगी सचिव स्वीय सहाय्यकांच्या नियुक्त्या करण्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार असल्याची माहितीच विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. अनेकदा मंत्री अडचणीत येण्यासाठी खासगी सचिव कारणीभूत असल्याचं दिसून आलंय. याला आळा घालण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर पावलं उचलली आहेत. आर्थिक मलिदा मिळवून देणाऱ्या खासगी सचिवांच्या नियुक्त्या करणाऱ्या मंत्र्यांना त्यामुळे आता धक्का बसणार आहे. या आदेशामुळे खाते वाटपानंतर मंत्री कार्यालयात वर्णी लागण्यासाठी मोर्चे बांधणी केलेल्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणलेत. आणि या सविस्तर राजकीय बातम्यांनंतर आता इतरही राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत आणि यावेळी ते पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह JP नड्डा यांची भेट घेणार आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. कल्याण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केलाय. आरोपी विशाल गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच कल्याणचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचेही आदेश फडणवीसांनी दिलेत. मनपा निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार का असा प्रश्नच विचारला जातोय. मनपा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. ठाकरेंच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवरती बैठकांचं सत्र सुरू होत आहे. ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार आहेत. मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास नकार दिलाय. याचा निषेध करण्यासाठीच उद्धव सेना आता रस्त्यावरती उतरणार आहे. बेस्ट कामगार सेनेच्या वतीनं महापालिका आयुक्तांच्या विरोधात गुरुवारी आंदोलन करण्यात येणार. मनपा निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीसाठीच उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवरती आले. त्यांच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवर बैठका सुरू होतील. विधानसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची सुद्धा चाचपणी सुरू आहे. मात्र पक्षातला एक गट जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असावेत यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. वर्षभरात 35,000 विद्यार्थी परदेशात गेल्याच्या संशयावरून ईडीनं देशभरात 8 ठिकाणी छापे टाकलेत. मुंबई आणि नागपुरातल्या 2 संस्थांमार्फत 35,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचा करार केलाय आणि याच प्रकरणी 2 आरोपींची खाती गोठवण्यात आली आहेत. विमानातील सुरक्षा यंत्रणेची तपासणी वाढवण्याची मागणी एका वैमानिकाने केली होती. वैमानिकानं व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत उच्च न्यायालयानं सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश दिलेत. विमान प्रवासात किती हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकता याबद्दल आता नियमामध्ये बदल करण्यात आलाय. नव्या नियमांनुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. प्रवासी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतात.
इंडिगोच्या विमानातून नोव्हेंबर महिन्यात 1 कोटी लोकांनी प्रवास केलाय. हा आजवरचा विक्रम मानला जातोय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं ही माहिती दिली आहे. हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्यानं पत्नी मुलासह सासू मेहुण्याची बेछूट गोळीबार करत हत्या केली आहे आणि या घटनेत पत्नी जागीच ठार झाली असून चिमुकल्यासह सासू मेहुणा गंभीर जखमी झालाय. दरम्यान पोलिसांनी या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. गोव्याच्या कळंगूट समुद्रात पर्यटकांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली बोट बुडाली आहे. या दुर्घटनेत रत्नागिरीच्या खेडमधील सूर्यकांत पोफळकर यांचा मृत्यू झालाय. 20 पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असून मोठ्या लाटेनं बोट बुडाल्याची माहिती आहे. फेब्रुवारीपासून JNPA ते गेटवे हे अंतर अवघ्या 25 मिनिटांत पार करता येणार आहे. प्रवास सुविधेसाठी आता स्पीड बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. यासाठी लागणाऱ्या निधीला सुद्धा आता मंजुरी मिळाली आहे. पुण्यात जप्त केलेल्या हजारो किलो केबल्स कचऱ्यात फेकण्यात आल्या आहेत. महापालिकेनं राबवलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये विद्युत विभागानं बेकायदा टाकलेल्या केबल्स जप्त केल्या आणि त्यामुळे त्याची थेट कचऱ्यामध्ये टाकून विल्हेवाट लावण्यात आली आहे. नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. दिंडोरीतील लॉजवरती सुरू असलेल्या या छापखान्यातून प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले. शिवाय 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्याही ठोकल्यात. बँक खात्याचं KYC झालेलं नसेल अशांची पेन्शन आता बंद होण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन DBTद्वारे थेट बँकेत जमा होणार आहे. मात्र ज्यांचं KYC होऊ शकत नाही त्यांचं काय असाच प्रश्न विचारला जातोय. सरकारकडून मात्र याबद्दल स्पष्ट निर्देश आलेले नाहीयेत. पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आता नव्या द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे बंगळुरू हा प्रवास 7 ते 8 तासांतच होणार आहे. तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडल्यानं मुंबईहून बंगळुरूला जायला 9 ते 10 तासांचाच कालावधी लागेल. शिंदे असतील किंवा त्यांच्या पत्नी आणि हे सगळं कुटुंब जे आहे. तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी निघाले आहेत. आज आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासाठी एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणावर निघल्याचं आपण बघू शकतो. खरं तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि सदिच्छा भेट असल्याचं त्यांच्याकडनं जरी सांगितलं जात असलं तरी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. खरं तर JP नड्डा असतील किंवा एक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या देखील एकनाथ शिंदे भेटी घेणार. बघावं लागणार आहे की भेटीमध्ये नेमकं काय चर्चा होती हे बघणं महत्त्वाचं असणार. पण सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे हे 12 पंडित पंत मार्ग या ठिकाणावर निघल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन राजीव गौतम समी, प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली. आणि यानंतर वळूया टॉप 50 कडे. घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. यवतमाळ विभागाच्या बसमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत तब्बल 1,30,32,000 महिलांची एसटीनं प्रवास केलेला आहे. याद्वारे एसटी परिवहन महामंडळाला 37,42,15,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. पश्चिम रेल्वेवरती नोव्हेंबरमध्ये विना तिकीट, चुकीचं तिकीट तसंच बुक न केलेलं लगेज घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे 13 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. 2 लाख प्रवाशांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं बेकऱ्यांमध्ये आता इलेक्ट्रिक किंवा CNG शेगडी बसवणं बंधनकारक केलंय. येत्या काही दिवसांत कार्यवाही करणं बेकरी मालकांना बंधनकारक राहणार आहे आणि यासाठी पालिकेनं कठोर निर्णय घेताना 650 बेकऱ्यांना नोटीस बजावली असून कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला अभिनेता अल्लू अर्जुन आणि चित्रपट निर्मात्यांनी 2 कोटींची मदत जाहीर केली आहे. संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2च्या प्रीमियरच्या वेळी चेंगराचेंगरीत या महिलेचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटकही झाली होती.
पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. फेब्रुवारीत सुरू झालेल्या या योजनेसाठी आतापर्यंत महावितरणकडे 3 लाख अर्ज आलेत आणि त्यापैकी 83,000 ग्राहकांकडे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आलेत. सूर्यघरसाठी केंद्र सरकारकडून 647 कोटी रुपयांचं अनुदानही मंजूर झालंय. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किड्सच्या यवतमाळ केंद्रातर्फे घर बांधकामातील विविध वस्तूंचं डिझाईन वॉकचं प्रदर्शन येत्या 28 ते 30 डिसेंबर दरम्यान भरवण्यात येणार आहे. शहरातील पोस्टल ग्राउंडवरती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अमरावतीच्या करीना थापाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. एका आगीच्या दुर्घटनेत करीनानं स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना वाचवलं होतं. त्या शौर्याबद्दलच हा गौरव केला जाणार आहे. 17 वर्षांच्या करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिला जाईल. आणि त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे. राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. राज्यात खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून हवामानशास्त्र विभागानं हा अंदाज व्यक्त करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं नियोजन करण्याचं आवाहनही केलं आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 27 डिसेंबरला दुपारपासूनच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगरला 27 डिसेंबरला पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकला सुद्धा 27 डिसेंबरला गारपिटीसह पावसाचा इशारा दिला गेलाय. तर 28 डिसेंबरला यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये पाऊस होण्याचा इशारा आहे. सोबतच गारपिटीची शक्यताही वर्तवली गेली आहे. आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. घेऊयात 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे शहरासह जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय. तसंच उत्तर भारतातून शीतलहरी येत आहेत. त्यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 27 ते 28 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय. नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. विदर्भात सुद्धा आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. पुढचे 3 दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. सांगलीच्या वाळवा आणि शिराळा तालुक्यात वारणा पट्ट्यात धुक्याची चादर पसरली आहे. पहाटेपासूनच संपूर्ण तालुका धुक्यात हरवला होता. तर या धुक्यानं काही काळ जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. धुक्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार अशी शक्यता व्यक्त केली जाते. थंडीचा हंगाम सुरू असल्यानं नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची मागणीही वाढली आहे. मागणी वाढली आहे म्हणून डाळिंबाचे दरही वाढलेत. महिनाभरापूर्वी 100 रुपये प्रति किलो दरानं विकले जाणारे डाळिंब आता 160 रुपये प्रति किलोनं विकले जात आहेत. गुलाबी थंडीत बदलापूरमध्ये पोपटी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेकडो बदलापूरकरांनी या पोपटीचा आस्वाद घेतला. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही स्वरूपात असलेल्या या पोपटीचा खवय्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. बुलढाण्यातील बदलत्या हवामानामुळे गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. 2 दिवसांत जिल्ह्यात गारपीट आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय. यामुळे रब्बी पीक, हरभरा आणि गहू पिकांवरती रोगराई पसरण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतित आहेत.
गहू, तांदूळ, हरभरा आणि ज्वारीचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा वाढलेला आहे. सोयाबीनमध्ये असलेल्या मंदीमुळेच मोहरी, भुईमूग आणि करडीची लागवड कमी झाली आहे. तर गेल्या आठवड्याभरानंतर आघाडीवर असलेली मक्याची लागवड आता गेल्या वर्षीपेक्षा 4.1% घसरली आहे. कल्याण हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला शेगाव इथल्या श्रीकृपा जेंट्स पार्लर या सलून दुकानातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हाचे त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. आरोपी विशाल गवळी यानं आपली ओळख लपवण्यासाठी दाढी काढून टाकली. त्या सलून दुकानात दाढी काढतानाच त्या वेळेसच पोलिसांनी त्याला झडप घातली आणि त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि याच वेळेची दृश्य साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय. विशाल गवळीला कसं पोलिसांनी उचललं याचीच दृश्य आता आपण सध्या साम टीव्हीवरती पाहतोय. शेगाव मधली ही दृश्य आहे. वेश बदलण्यासाठी आरोपी विशाल गवळी हा सलून मध्ये गेला होता. श्रीकृपा सलून मध्ये तो गेला असताना पोलिसांनी तिथेच छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतलं. संजय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. संजय, आपण सध्या बघतोय एक महत्त्वाचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. विशालला कसं पकडलं गेलं हे यात दिसतंय. नेमका हा प्रकार कसा घडला होता, कसं पोलिसांनी विशालच्या मुसक्या आवळल्या? कल्याण प्रकरणातील जे अत्याचार आणि हत्या प्रकरण झालं पवन मिनिसोबत, त्याचा जो मुख्य आरोपी होता तो विशाल गवळी शेगावमध्ये लपून बसला होता आणि त्याला शंका होती की पोलीस आपल्याला कधीही पकडू शकते, कारण त्याची दाढी होती. दाढी काढण्यासाठी आणि वेश बदलण्यासाठी शेगाव येथील श्रीकृपा जेंट्स पार्लरमध्ये जाऊन त्यांनी ती स्वतः वेश बदलण्याचा प्रयत्न केला आणि दाढी काढत असताना शेगाव पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला ताब्यात घेतला आहे. तो सीसीटीव्हीचा फुटेज जो कटिंग सलून मधला आहे तो आपल्या हाती लागला आहे, साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. आणि हाच मुद्दा आता समोर आलेला आहे की तो ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि कल्याण पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे. अच्छा, धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर एकंदरीतच एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती लागलेली आहेत. आपण पाहतोय की कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेगावमधून ज्या सलूनमधून त्याला ताब्यात घेतलं तोच संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि हेच सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. आपण हा संपूर्ण प्रकार नेमका कसा घडला, सगळी घडामोड कशी झाली हे सविस्तरपणे सध्या या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. साम टीव्हीवरती हा व्हिडिओ आपण पाहतोय. यानंतर पुन्हा वळूया 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मुरबाडमध्ये भात खरेदीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतायत. भात विक्री करण्यासाठी खरेदी विक्री संघाकडून 7,000 शेतकऱ्यांनी टोकन घेतलेत. दररोज 50 ते 100 शेतकऱ्यांकडून भात खरेदी केली जाते. सांगली जिल्ह्यात 91% रब्बीचा पेरा आटोपलाय. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ज्वारीचं सरासरी क्षेत्र हे 1,25,066 हेक्टरवरती आहे. जत तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे. जालन्यातील अंबड घनसावंगी तालुक्यातील 4 कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केलाय. मात्र गाळप सुरू झालेल्या कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले नाहीयेत, त्यामुळे ऊसाला प्रति टन 3,000 रुपये भाव देण्याची मागणी शेतकरी करतायत. डहाणू तालुक्यात 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहर, भाजीपाला, शेवगा आणि हरभरा पिकांना फटका बसलाय. त्यात आता ढगाळ वातावरणामुळे आंबा, मोहर गळतीची समस्याही वाढली आहे. त्यामुळेच बागायतदार चिंतेत सापडलेत. यानंतर बातमी थेट राजस्थानमधून समोर येते. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातल्या घटनेनं आता सगळीकडेच हळहळ व्यक्त होतीये आणि त्याचाच एक व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होतोय.
आजारी पत्नीची काळजी घ्यायची होती म्हणून पतीने सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच VRS घेतला. मात्र पतीच्या ऑफिसमधल्याच निरोप समारंभात पत्नीला मृत्यूनं गाठलं. देवेंद्र चंदन या कर्मचाऱ्याच्या पत्नीची तब्येत काही दिवसांपासून खालावली होती म्हणून पतीने स्वेच्छानिवृत्ती घेतली. ऑफिसमध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. सर्वजण देवेंद्र यांचा सत्कारही करत होते. मात्र त्याच वेळी त्यांच्या पत्नी दीपिका अचानक घाबरल्या. अस्वस्थ त्यांना वाटू लागलं आणि त्या टेबल पकडताना आपल्याला दिसतात. मात्र काही क्षणातच त्या कोसळल्या. त्यामुळे आनंदाचं वातावरण क्षणार्धात बदललं. चक्कर